मंदिरमध्ये या, सकाळी या, एवढं का आग्रह करतात? आता हे बोलतात, माईकमध्ये बोलतात, उद्या त्यांनी जास्तीत जास्त यावं, तुम्ही मिटिंगमध्ये ते विषय पास का? याचं कारण काय? याचं एवढंच कारण आहे, बाकी याच्यामध्ये कोणतंही दुसरं काही का अपेक्षाच नाही ना. बरं, हे कुणाच्या लग्नाला या म्हणून नव्हे, हे कुणाचं याला बारशाला या म्हणून नव्हे, हे कुशाला या, मंदिरमध्ये या. बरं, आपलं मंदिर आहे, आपलं देऊळ आहे, आपलं देवळामध्ये आपण येऊन सकाळी केलेलं थोडंफार काय साधन असतंय ते आम्हाला दिवसभर उपयोगी पडत आहे. आता इथं काही ज्येष्ठ मंडळी आहे, वयाचं ज्येष्ठ आहे, काही पोरं आहे, जरा पोरं कमीच आहे. खरं तर सकाळी 1 तास तरी, अर्धा तास तरी तरुण पोरं आमचे यावं, आमच्या समाजमध्ये तरुण मुलं, युवक संघ यावं. का होत आहे? त्याच्या मनामध्ये ते टाईमला त्याच्यामध्ये मनावर झालेलं जे परिणाम असते ते महत्वाचं असते, ते महत्वाचं. आता बघा, म्हणजे मी हे करत नाही, आता यांनी आहेत परशुराम काका आहेत, यांनी आहेत, आता तुकाराम आहेत, यांनी नवरे आहेत, बसलेले आहेत, हे आहेत सगळे. आता या स्थितीमध्ये मुळातच हे एका परमार्थिक वृत्तीला आलेले असतात, आणखी त्यांना त्याचा तेवढंच आनंद मिळत आहे, मान्य आहे. पण पोरांवर झालेलं संस्कार हे त्यांच्या जीवनाकरता महत्वाचं असतं, त्यांच्या जीवनात. आता तसं यांना काही करायचं राहिलेलं नसतंय, यांना करायचं काय, उगं वाईट वाटून घेऊ नका, घरात बसायचं ते मंदिरमध्ये, एक बरं वाटतंय म्हणून तुमचं हे. पण तरुण पोरावर मात्र लई महत्वाचं राहतंय, युवक मध्ये लई महत्वाचं राहतंय. कारण ते टाईम आमचं जे घडलेलं असतंय सकाळचं, अर्धा तास असो, तासभर असो, सत्संग माणसाच्या जीवनाला परिणामच करतोय. तुम्हाला सांगतो, असं होत नाही कधी की आम्ही तिथं गेलो आणि आम्हाला काही भेटलं नाही, असं होत नाही. मी जरा पुढं बोलतो, आम्हाला जे भेटलेलं आहे ते दिसत नसतंय, पण त्याचा फायदा अनंत काळापर्यंत असतंय, असं असतंय. आणि म्हणून कुसंगती आणि सत्संगती याचं भांडणं चाललंय या जगात, सारखं चालू आहे. तुकारामांचा अभंग आहे, रात्रंदिवस हा महा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग. आणि मग तुकारामांचे एक अभंग घरी गेल्यावर बघा, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. तुकाराम महाराज म्हणतात, आमचं युद्ध चालू आहे. कोणाशी युद्ध चालू आहे? अंतर्बाह्य जग आणि मन, जगाचं आणि आमचं मनाचं हे युद्ध चाललंय. का? जग आम्हाला दुसरीकडे वळत आहे आणि आमचं मन परमार्थिक वृत्ती असल्यामुळे तिकडे वळत आहे, आणि मग ते जगाचं आणि मनाचं असं युद्ध चाललेलं आहे. आणि म्हणून आम्हाला सातत्याने सावध राहावं लागतं. सावध झालो हरीच्या जागर. माणसाने सावध. मी एक अभंग सांगत असतो, ते नवीन तरुण मुलांना तर आवर्जून सांगत असतो. घरी गेल्यावर एक अभंग आवर्जून, तुमच्याकडे गाथा आहे तुकाराम महाराज आहे, इथंच प्रकाशन झालंय, कानडी गाथ्याचं इथंच प्रकाशन झालंय. मला आठवत आहे, एकतर ते गाथा छापलं गदगमध्येच, कानडी गाथा छापलं गदगमध्ये, त्याचं प्रकाशन झालं गदगमध्ये. इथंच मी भाषण केलं होतं, मला आठवत आहे, गदगमध्ये कानडी गाथ्याचं प्रकाशन. लई मोठे कार्यक्रम झाले होते. भास्कर महाराज, शूरकर महाराज आणि बोधले महाराज एका स्टेजवर पहिल्यांदा आलेले होते ते गदगमध्ये. त्यावेळेस सगळ्यांना तिन्ही महाराज एकत्रित आलेले होते, आमच्या घरातले सगळेजण होते. मोठं पारायण प्रकाशन झालं. कानडी गाथा तुमच्याकडे आहे, तुम्हाला मराठी वाचता येत नाही, कानडी गाथा बघा. घरी गेल्यावर एक अभंग काढा. अभंग काय आहे? क्षण क्षणा सांभाळितो, साक्षी होतो आपुला, न घडावी पायी तुटी, मने मिठी घातली, विचारतो वचनाधी, धरून शुद्धी ठेवी, तुका मने मागे फ्यालो, तरी झालो जागृत. अभंग आहे. क्षण क्षणा सांभाळितो, मी प्रत्येक क्षणाक्षणाला स्वतःला सांभाळायला लागलो. तुकाराम महाराज म्हणतात, मी प्रत्येक क्षणाला सांभाळायला लागलो. का? कोणत्या क्षणमध्ये माझं म्हणण्यामध्ये तुकाराम महाराजांचं ते स्थिती नाही, पण आम्हाला सांगतात कोणत्या क्षणामध्ये बिघडून जाईल सांगता येईल, कोणत्या क्षणामध्ये वृत्ती बिघडली सांगता येईल. राम हनुमंताला विचारले, तुला काय पाहिजे? हनुमंतराय म्हटले, काही नको. नाही, काहीतरी माग. काही नको. अरे माग काहीतरी. हनुमंत म्हटले, एक काम करा, तुम्ही माझं हृदयामध्ये येऊन राहा, एवढंच द्या. हृदयात येऊन राहा. अरे मी हृदयात आहेच. नाही, आता जसं आहे ना तसं घ्या. राम काय केले, हातातलं धनुष्य, ते धनुष्य म्हटलं तर कळत नाही, धनुष्य खाली टाकले आणि हृदयात राहायला निघाले. हनुमंतराय म्हणले, नाही, ते धनुष्यासह घ्या.
ते बाण धनुष्य घेऊन या. अरे त्याचं गरज नाही. हृदयामध्ये ते धनुष्याचं काय गरज आहे? धनुष्य कुठं पाहिजे? युद्ध करायला. हृदयात काही युद्ध करायचं आहे का? नको, काही गरज नाही. नाही धनुष्य असेल घ्या. अरे त्याचं गरज नाही. जे गोष्टी जिथं पाहिजे तिथंच घेऊन जावं. पारायणमध्ये मोबाईलचं काय काम आहे? पण माणसं पारायण हॅलो हॅलो होत आहे, थोडं राहिलं आहे, थोडं राहिलं आहे, थोडं राहिलं आहे, एवढं एक पंक्ती झालं की येणारच आहे. थांबा, ते डिस्टर्ब करतंय आमच्या साधनेला. काही वेळेला काही गोष्टी आपण बाजूलाच ठेवल्या पाहिजे. साधना करताना स्वतः काय आहे, साधनेचा वेळ साधनेलाच द्यावा लागतो. मी तुम्हाला सांगण्याएवढा वयाने जरी मोठा नसतो तरी एका परंपरेत असल्यामुळे मी बोलेन. तुमची पूजा चालू आहे ना, पूजा होईपर्यंत मोबाईल बंद. आम्ही आमच्याकरता आमच्या साधनेला कधी वेळ देणार आहोत का नाही? आमचा अर्धा तासाची मी पूजा किती वेळ करता हे महत्वाचं नाही, ते किती सातत्य करता हे महत्वाचं आहे. काही माणसं पूजा करतात पण कसं सांगू काय, माणसं बघून पूजा करतात. कळलं का तुम्हाला वाक्य? लय बघायला असले तर लय पसारा मांडताय, भरपूर मांडत असतात व तासभर. कोणी बघायला नसलं तर गजबी लावता की नाही कोणाच. तुम्ही पूजा किती मोठं करता हे नको आहे. हे जगाला दाखवाय करता परमार्थ नाहीच. खरं परमार्थ हे स्वसाधन आहे, स्वात्मसुखा करत आहे. तुम्ही जगाला सांगण्यात अर्थ नाही मी एवढे पारायण केलो, नाही गरज. तुम्ही जगाला सांगायचं गरज नाही मी एवढ्या वाऱ्या केलो, नाही गरज. कारण ती वारी ते पारायण तुमच्या करताय, ते जगा करता नाही ना. उलट शास्त्र असं सांगतंय तुम्ही केलेला परमार्थ सांगितला की संपलं. म्हणजे त्याला किती गुप्त. इदम तुते गुह्यतमं प्रवक्ष्यामि सूयवे ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षेशे शुभात. गीता सांगते, मी बोलत नाही. त्याच्याकरता राम हनुमंतरायाला म्हणायला लागले काय पाहिजे? हनुमंत सांगितले तुम्ही माझ्या हृदयात या. हातातलं धनुष्य टाकलं, हृदयात राहायला निघाले. परंतु तरी हनुमंतरायांनी सांगितलं नाही धनुष्यासह. रामाने विचारलं का? नाही असंच या, नाहीतर येऊ नका, असंच या. बरं, हातात धनुष्य घेतल्यानंतर रामाने विचारलं मी येतो, धनुष्यासह येतो, पण धनुष्यासह काय या हे सांग. आता ऐका हनुमंतराय काय उत्तर. हनुमंतराय म्हटले रामा आत्ता माझ्या मनामध्ये कोणतरी विकार नाही म्हणून तुम्ही यायला लागला, पण हे विकार केव्हा निर्माण होत आहे सांगता येत नाही. काम क्रोध लोभ एखादं विकार निर्माण झालं तर त्याला मारण्याकरता तुमच्याकडे धनुष्य असावं म्हणून धनुष्य असावं. आता हे जर हनुमंतराय म्हणत असतील तर आपलं काय स्थिती असेल? जर हनुमंतराय म्हणत असतील केव्हा येते विकार सांगता येत नाही, जागृत राहिलं पाहिजे, तसं आपण ती आपल्या जीवनामध्ये जाग राहिलं पाहिजे. काय ती संतू नागावच्या कानामध्ये भरायला बरं. त्याने बोधे महाराज त्यांनी जर घेऊन गेले तर देत नाही, काय सांगता येत नाही तुला कसं करते बघ, ते चालूच आहे तिथं बोलणं, ते चालूच आहे, सांगायला लागले तर सुरूच आहे. ते नागावचं डोकं फिरलं ते बदल. तिने विचार केली होय हे महाराज लोकांचं काय खरं आहे आणि आता अवघड झालंय. तर तेव्हापासून तसं स्थिती. तुमचं पोरगं काय करतंय म्हटलं, दिंड्या करतोय म्हटलं तर कोण पोरगी देत आहे म्हणावं लागतंय. ड्रायव्हिंग करतंय तर पोरगी देत आहे, तर कोण देत आहे असं करावं लागतंय. कोण द्यायला लागलाय? ते बिझनेस बघतात लोक. ह्यानी विचार केली, ह्याने महाराज कीर्तन करणार, प्रवचन करणार, बोधले महाराज मानकोजी महाराज आणि नाही दिलं तर काय. सकाळी मानकोजी महाराज आले. आल्याबरोबर ती नागाव म्हटली हे बघा महाराज मी तुम्हाला द्यायचं ठरलं होतं, पण तुम्ही सकाळी निघून गेला आणि माझ्या लक्षात नंतर आलं. मी ते एक माणसाला अगोदरच होय म्हटले होते आणि ते त्यांना देऊन टाकलं, आता माझ्याकडे नाही. आता हे साधू वृत्तीचे त्याने म्हटले नाही म्हटलं तर आता काय बोलावं, नाही काय. बरं, खाली मान घातली निघाली. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा होता, त्याचं नाव लखमोजी. त्यानं 5 वर्षाचा होता, त्यानं अगदी लहान. त्यानं लखमोजी बाबाला विचारला बाबा आता काय करायचं. त्याने तहसीलमध्ये तर सारखे माणूस पाठवायला लागले, सारा भरा कर, ते पैसे भरा म्हणून. आपल्याकडे तर पैसे नाही. ज्याने देतो म्हटली होती तिनं नाही म्हणते, आता काय करायचं. तिने म्हटलं आता काय करायचं, नाही म्हटलं तर काय करायचं.
तेवढ्यामध्ये त्यांची बायको म्हटली, इथं देत नसतील तर दुसऱ्या गावाला जाऊन आण, कुठून तरी घ्या. जवळ एक गाव आहे, आमचं धामणगावच्या जवळ एक गाव आहे, वाळूज म्हणून गाव आहे. तिथे गोविंदराव नखाते म्हणून एक माणूस होता, त्याने मी मोठा सावकार, त्याच्याकडं आणण्याकरता म्हणून ह्याने गेले. ह्याने तिकडं गेले. आता बघा कसं लिहिला झाला. ह्याने तिकडं होण ते पैसे आणण्याकरता गेले. दुपारचा वेळ होता. भगवान पांडुरंग परमात्मा विचार केले, हे नागाऊ होय म्हणून दिली नाही, ह्यानं पैसे माझं भक्ताला देतो म्हणून दिली नाही. आता थांब, तिचं एक कामच करतो. भगवान काय केले, एक चोराचं रूप धारण केलं. तिचं घरामध्ये गेली. तिने दुपारच्या वेळेला पाणी आणायला गेली होती विहिरीला. विहिरी असते की पूर्वी खेडेगावामध्ये विहिरीला जावं पाणी आणायला. तिनं पाणी आणायला गेली. जाताना तिनं ते कुलूप बिलूप लावून गेली. देव गेले. आता तुम्ही म्हणाल हे कुलूप कसं उघडलं त्यानं? चावी तर हे तुम्हाला सांगतो, त्यानं असं आहे, सगळं कुलपाचं चावी त्याच्याकडे. तुम्हाला एक सांगतो, ते चावी त्याला तुमचंच पाहिजे असं काही नाही. तुम्ही कितीही चावी असं ठेवून घ्या. बघा ह्याला जाणव असते का नाही, ते जाणवाला चावी बांधतात. हो काय लोक ते जाणवाला चावी बांधून ठेवतात, हलू नये म्हणून. कोणी आमच्या कमरेला असतं तिथं बांधतात, जाव्याला चावी बांधतात. तुम्ही कितीही बांधा, त्याचं डोक्यात आलं तर त्यानं कामच करताय. त्याला आता त्याला चावी, त्याला काही गरज नाही. त्याला बरोबर उघडला. ते सगळं होऊन ठेवलेलं पूर्वी, आता तुम्हाला कळते का नाही माहित नाही, ते मडक्यावर मडकी असायचं ठेवलेलं. तुम्हाला आता त्यांना माहीत असेल सगळं. जुन्या पूर्वी काय असायचं, ते मडकं. पूर्वी कपाट तिजोरी बिजोरी काय नव्हतं. ते मडकं, एक मडकं मोठं, त्याच्यावर छोटं, त्याच्यावर आणि छोटं, त्याच्यावर छोटं. त्याला आमच्याकडे उतरंड म्हणतात. उतरंड ते मडक्यावर मडकं ठेवलेलं असते पूर्वी. ते बाया पूर्वी काय महत्वाचं ठेवायचं झालं तर ते मडक्यात ठेवायचे. ते कोणत्या मडक्यात ते त्यांनाच माहीत असायचं. पूर्वी ते बघा, खाली मोठं मडकं असेल तर त्याच्यामध्ये धान्य असायचं, आणि दुसरं असेल तर आणि त्याच्यामध्ये दुसरं काहीतरी असायचं. सोनं चांदीचं दागिनं कोणतं मडक्यामध्ये आहे ते बरोबर त्यांनाच कळायचं, दुसरं नाही. हे होणं ते मडक्यात ठेवली. भगवान काय केले, ते सगळे मडके काढले. आता त्याला माहिती आहे कोणतं मडक्यात ठेवली, बरोबर घेतले. तरी बी ते मडकं सगळं असं इकडे इकडे इकडं ठेवून टाकले. ते त्यातलं सोन्याचं ते होण घेतली. ते होण घेतल्यावर त्याच्यातलं फक्त 3 होण चोरला, जास्त नाही, 3 घेतला फक्त. बाकीचं होण म्हणजे ते पैसे इकडे तिकडं फेकून दिला. आणि सामान मी काढला, जरा घराच्या बाहेर टाकला. ते बाहेर टाकून आणि थोडं बाहेर टाकला. तुम्हाला सांगू का त्यानं काय केला देव, हे सामान टाकत टाकत ते संतू शेजारणीच्या घरापर्यंत टाकला. कसं केला बघा, चोरला, सगळं बाहेर काढला. असं काढत काढत ते शेजारीच होते की तिच्या दारापर्यंत असं टाकला. तिच्या दारापर्यंत तिच्या घरामध्ये पुढं टाकला. आणि आपलं काम झालं. ते 3 घेतला देव. एक साधं माणसाचं रूप घेतला. तहसीलमध्ये गेला. तहसीलमध्ये जाऊन ते 3 पैसे दिला. हे मानकोजी बोधले महाराजचं साळ. हे तू कोण रे? मी त्यांचं नोकर. देव काय बोलतो, मी मानकोजी बोधले महाराजचं कोण आहे? नोकर. मी त्यांचं गडी, शेतामधलं काम करणारा. त्यांनी मला पाठवले हे तुम्हाला द्यायला, न सांगता करी सर्व काम. त्यांनी घेतले. ते पावती द्यावं की, ते पावती घेतला. ते तुझं एक सही करावं. सही केला. काय सही? विठू. सही साईन करावं की विठू असं साईन केला. ते घेतला. ते पावती घरी गेला. आता घरामध्ये मानकोजी महाराजच्या कोण, त्यांचं बायको एकटीच. ह्याने बोधले महाराजनी आणि ते लेकरू ते गावाला गेला. आज गेला ममताईकडे ते पावती दिला. काय रे हे? नाही हे शेताचं होतं की भरायचं, तहसीलमधलं ते भरलंय, हे तुमचं पावती. अरे हे कोण दिले? नाही महाराजच दिले होते. अरे ते नाही म्हणून तिकडे गेले की? नाही त्यांनी दिलेत, मला दिले. तू कोण? मी त्यांचं नोकर. अरे मलाच माहित नाही की तू नोकर कसं काय? नाही आताच त्यांनी मला नेमणूक केलेत, आज सकाळीच त्यांनी नेमणूक दिलेत मला, आताच दिले ते. अरे कधी नव्हतं काय, तुला आमचंच खायचं पंचायत, तुला आणि कुठं पगार द्यावा, तुला हे करावं? नाही ते काय मला माहित नाही, मला ठेवण्याचं. आणि तुला काय तुला पगार वगैरे नाही? काही पगार नाही, 2 घास जेवायला द्या, तेवढं 2 टाइम जेवण मी काम करणार असं मला दिलं. मग आता नाही मला